यवतमाळ तालुक्यातील मांगूळ आणि आर्णी शहरामध्ये अवकाळी पाऊस कोसळलेला आहे। भुईमूग आणि तीळ उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। बीडच्या केज तालुक्यातील नांदूर घाट परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तोडणीला आलेल्या आंब्याचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। अमरावतीमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली। अमरावती जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला। दरम्यान 28 तारखेपर्यंत अमरावतीसह विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलाय। लातूरच्या चाकूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस कोसळला। वडवळ, नागनाथ, जानवळ, घरणी या गावांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे उष्णतेपासून हैराण नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला, तर झाडांवर लागलेल्या आंब्याचं मात्र नुकसान झालं। गोंदियामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय, पण फळभाज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। मालेगाव शहर परिसरासह ग्रामीण भागामध्ये उष्णतेची लाट कायम आहे। मालेगावचं तापमान 43.2 अंशांवर पोहोचलं। उष्णतेमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। माजलगावातील ढाबा मालक महादेव गायकवाड हत्ये प्रकरणातील 6 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। माजलगावमध्ये किरकोळ वादातून गायकवाड यांची हत्या करण्यात आली होती। मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले जवान आयईडीच्या स्फोटात जखमी झाले। 3 राज्याच्या सीमेवरील करेगट्टा पहाडीवर माओवाद्यांना कंठस्नान घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। बीडच्या खडकत गावातील राडा प्रकरणात 21 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 45 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। झेंडा काढण्याच्या वादातून वाद झाला होता। अकोला जिल्ह्यातील 65 सरपंचांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। ठाण्यातील बागळे इस्टेट परिसरात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। एमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना बांधकाम व्यावसायिकांच्या जागा बगळण्यात आल्या। गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण टाकली आहेत अशा तक्रारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली। पिण्याचं पाणी प्रश्नावर आणि इतर सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले। 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं। दरम्यान या 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांना जनता तर सोडाच भाजपच ठेवील की नाही हा प्रश्न आहे असा टोला अंबादास दानवेंनी लगावला। महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षानं कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। शरद पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी टीका केली। पवारांनी असं वक्तव्य करून मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळू नये। शरद पवारांनी मतांच्या राजकारणासाठी लांगुलचालन करू नये असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते। तर वाल्मिक कराडची जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाते। अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांकडून रक्त चाचण्यांचा सल्ला देण्यात आल्याची ही माहिती आहे। तर वाल्मिकच्या रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर आता पुढील उपचार त्याच्यावर केले जाणार असल्याची माहिती समोर येते। वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आरोपपत्रामध्ये आणि त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 800 लाभार्थी रेल्वेनं अयोध्येला रवाना झाले। पालकमंत्री उदय सामंत यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं।
ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक सुद्धा उपस्थित होते। पालघर जिल्ह्यात आणखी एक MIDC उभी राहणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पालघरच्या दुग्ध प्रकल्पाची हजारो हेक्टर जमीन MIDC कडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राम शिंदेच काफी आहेत असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। राम शिंदेंना सभापतीपद देऊ नये यासाठी कोणी कोणी विरोध केला होता याची यादीच माझ्याकडे आहे असं बावनकुळे म्हणाले। वसमतच्या गुंज गावात ट्रॅक्टर अपघातामध्ये 7 महिलांचा मृत्यू झाला होता। दरम्यान या महिलांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमात अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त महाराष्ट्र गौरव यात्रा काढली जाते। ही यात्रा सांगलीमध्ये दाखल झाली आहे। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रथ कलश यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। कुलगाम पोलिसांनी लष्कर आणि CRPFच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे। त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला। मावळमधील देहू इथल्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाम हल्ल्यातील 2 संशयित दहशतवादी कैद झाले। पर्यटक श्रीजीत रमेशन यांनी याबाबत NIAला माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे। अल्पकालीन व्हिसा असलेले 49 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत। भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये सर्वाधिक 19 तर नागपुरात 18 पाकिस्तानी नागरिक आहेत। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। कुपवाडामध्ये पोलीस आणि सैन्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। या दरम्यान हा शस्त्रसाठा सापडला। जम्मूतील स्थानिकांनी पुन्हा बंकर उघडले। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 2018 पासून वापरात नसलेले बंकर पुन्हा उघडण्यात आले। दरम्यान स्थानिकांचं म्हणणं आहे की त्यांना पाकिस्तानवर विश्वास नाही, कारण ते सैन्य आणि नागरिकांचे नुकसान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात। जम्मू काश्मीरमधील ट्रेकिंग बंद करण्यात आलंय। पुढील आदेश येईपर्यंत ट्रेकिंग बंद राहणार आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। काश्मीरमध्ये अकोल्यातील 31 पर्यटक अडकले होते। दरम्यान हे सर्व पर्यटक काल अकोल्यामध्ये सुखरूप परतले। यावेळी भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यासह वंचितच्या कार्यकर्त्यांनी या पर्यटकांचं स्वागत केलं। चंद्रपूरमधील 3 कुटुंबातील 7 सदस्य काश्मीरमध्ये अडकले होते। दरम्यान 7ही जण रेल्वेनं स्वगृही परतले। राज्य सरकार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या मदतीनं ते आज स्वगृही पोहोचले अशी भावना त्यांनी व्यक्त केली। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 405 पाकिस्तानी राहत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। पाकिस्तानी सर्व 405 जण हे हिंदू तसंच सिंधी समाजाचे आहेत। त्यापैकी 2 पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले। शॉर्ट व्हिजिट व्हिसावर जळगावात आलेल्या 7 पाकिस्तानी नागरिकांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नोटीस बजावण्यात आली आहे। हे पाकिस्तानी नागरिक सिंधी समाजाचे आहेत। यामध्ये काही महिलांचा समावेश आहे। राहुल गांधींनी काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली, तर पंतप्रधान मोदी बिहारच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केली आहे। भाजप 2 समाजात तेढ निर्माण करते असं पटोले म्हणाले। पहलगाम हल्ल्यानंतर भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई असल्याची टीका विरोधकांनी केली होती। दरम्यान गिरीश महाजन हे अशा कामाचे ठिकाणी अग्रेसर असतात, तर आपत्तीच्या वेळी मदतीला धावून जाण्याची एकनाथ शिंदेंची कार्यपद्धती राहिली आहे। त्यामुळे विरोधकांनी टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी पुण्यात जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली। जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली।
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणबोटे कुटुंबाची भेट घेतली। गणबोटे कुटुंबियांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली। संतोष जगदाळेंची कन्या असावरी जगदाळेंना शासकीय नोकरी देण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे। असावरी जगदाळे यांना शासनाचा शौर्य पुरस्कार मिळायला हवा असं पाटील म्हणाले। पहलगामचा हल्ला हा शेवटचा हल्ला असेल। यानंतर देशात दहशतवादी हल्ला होणार नाही। केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। दहशतवाद नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। लंडनमध्ये हिंदू समुदायानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं केली। निदर्शन करत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। नेपाळमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिक आक्रमक झाले। काठमांडूमधील पाकिस्तान दूतावासाजवळ नागरिकांनी निदर्शनं करत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये भारतीय समुदायाच्या नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी हिंदू जीवन महत्त्वाचं आहे असे बॅनर घेऊन आंदोलनही करण्यात आलं। पाटण शहरातील लायब्ररी चौकामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। नागरिकांनी दंडाला काळ्या फिती लावून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली। गोंदियामध्ये सकल हिंदू संघटनेच्या वतीनं रॅली काढत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पाकिस्तानचा पुतळा जाळून आंदोलकांनी निषेध केला। या रॅलीत मुस्लिम बांधवांनीही सहभाग घेतला। रत्नागिरीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला। यावेळी काळ्या फिती बांधून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। बीडमध्ये वारकरी संप्रदायानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्यावं अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली। पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं। पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये एका सराफा व्यापाऱ्यानं अनोख्या पद्धतीनं पाकिस्तानचा निषेध नोंदवला। या व्यापाऱ्यानं दुकानाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांचे फोटो चिकटवले। त्यामुळे ग्राहक या फोटो पायाखाली तुडवत दुकानात प्रवेश करतायत। शिर्डीमध्ये नुरानी मस्जिदजवळ मुस्लिम बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। काळ्या फिती बांधून तसंच पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध नोंदवण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं लोकार्पण झालं। पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलं। मात्र या लोकार्पणापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी घातलेल्या सत्यनारायणाच्या पूजेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। भिवंडी तालुक्यातील स्वागत कंपाऊंडमध्ये असणाऱ्या फर्निचर गोडाऊनला अचानक भीषण आग लागली। या आगीचं स्वरूप एवढं भयंकर होतं की आगीच्या ठिकाणी 7 ते 8 गोदाम भक्ष्यस्थानी पडली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। वसई ते घोडबंदरपर्यंत 12 ते 14 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आलाय। शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं। बेड उपलब्ध नसल्यानं महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं।